एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत अशी पुरी बघणार आहोत. तर इथे मी 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घेते, नंतर थोडंसं पाणी घालून घेते. आता साखर थोडीशी विरघळून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आता गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पुरीचं पीठ जास्त पातळ पण नसावं, असं मध्यम पीठ ठेवायचं आहे. तर गरजेनुसार इथे पाणी घालायचं आहे आणि हे कणिक छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे घट्ट गोळा तयार झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. तर 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं भिजलं जाईल. आता 15 मिनिटांनी आपण बघूया. तर चांगलं असं पीठ भिजलं आहे. तर आता हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. आता पीठ पण छान असं मळून झालं आहे. आता इथे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. जर अशा छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर छोटे छोटे गोळे करायचे किंवा एक मोठी पोळी लाटून झाकणाच्या साहाय्याने जरी पुऱ्या पाडल्या तरी पण छान होतात. पण अशा पण पुऱ्या छान होतात, टम्म फुगल्या जातात. तर इथे सगळे गोळे तयार करून घेतले. तर आता एक गोळा असा पिठात बुडून घ्यायचा आहे आणि आता इथे पुरी लाटून घ्यायची. तर पुरी अशी जाड पण नाही लाटायची किंवा पातळ पण नाही, अशी मध्यम पुरी लाटून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे पुरी लाटून घ्यायची. तर आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेऊया. तर ही पुरी खायला सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत लागते आणि एकदम कमी साहित्यात, ना रवा वापरायचा ना मैदा वापरायचा, साधं गव्हाचं पीठ वापरून ही पुरी तयार करायची. आता कढईमध्ये तेल घालायचंय आणि तेल चांगलं तापलं की पुरी आपल्याला तळून घ्यायची. तर बघा किती टम्म फुगली ही पुरी. तर पुरी तळताना जास्त उलटपलट करायची नाही, त्यामुळं काय होतं, पुरी तेल पिते. तर रंग पण किती छान आलाय. तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण इथे तळून घेतल्यात. तर खूप भन्नाट अशा ह्या पुऱ्या, चवीला पण खूप मस्त लागतात आणि पटकन होणाऱ्या पुऱ्या. तर ह्या पाडव्याला ही पुरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.